अखेर पवारांनी राज्यसभा मिळवलीच. ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध डावलण्यात सुप्रिया सुळे यशस्वी. संघर्ष करण्यासाठी आपल्याला परिस्थिती नवी नाही. राज्यसभा लढण्याची इच्छा बाळगणाऱ्या नवनीत राणा यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा. राज्यसभेसाठी भाजपानं साधला जातीय समतोल. नवबौद्ध, धनगर, आदिवासी आणि मराठा नेतृत्वाला दिली संधी. युद्धामुळे परदेशात अडकलेल्यांना भारतात आणण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. आखातातल्या युद्धामुळे केळी निर्यात ठप्प. शेतकरी संकटात. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरावर 100हून अधिक कंटेनर अडकले. पुण्यातल्या देसाई महाविद्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक. शिवजयंती साजरी करायला परवानगी न दिल्यानं विद्यार्थी चिडले. सोनं चांदीच्या दरामध्ये जोरदार घसरण. सोनं 6,000 रुपयांनी स्वस्त तर चांदी 24,000 रुपयांनी घसरली. विधान भवनामध्ये कल्याण शेट्टी आणि भास्कर जाधवांमध्ये जोरदार वाद. कागदपत्रांवर सही करण्यावरून एकमेकांवर दोघंही संतापले. विमान अपघात चौकशीच्या अहवालाचा रोहित पवार यांच्याकडून खंडन. विमान झाडाला धडकल्याचा अहवालात उल्लेख, मात्र अपघातस्थळी झाडच नाहीत, पवारांचा दावा. शिंदे दावोसला निघालेल्या विमानाला इराण पाडणार होतं. व्हीएसआरच्या बेजबाबदारपणामुळे ओढवला होता प्रसंग. रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप. प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार. उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळला. मनसेचा वर्धापन दिन यंदा रायगडाच्या पायथ्याशी होणार. 9 मार्चला असतो मनसेचा स्थापना दिवस. युद्ध थांबवा. अमेरिका आणि इस्रायलशी इराण चर्चेला तयार. खामेनींचा प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही याचं स्पष्टीकरण. इराणची नौदले आणि हवाई दले संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा. इराणच्या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलचा जोरदार हल्ला. खामेनीचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू होती बैठक.